आज रामनवमी विशेष दुधी भोपळ्याचे कोफ्ते बनवायचा विचार ठरला. त्याच्यासाठी भोपळा किसून घेतला, त्यामध्ये कापलेली कोथिंबीर ॲड केली. त्यासोबतच हळद, मीठ, लाल तिखट आणि 2 चमचे बेसन पीठ. त्यासोबतच थोडं चवीसाठी शाही गरम मसाला पण ॲड केला आणि पाणी मिक्स न करता भोपळ्याच्याच ओलाव्यामध्ये ते पीठ मळून घेतलं आणि अशा प्रकारे मळून पीठ रेडी केलं. कोफ्त्यांसाठी भिजवलेलं पीठ छानपैकी रेडी झालेलं आहे. तर मग हे साईडला ठेवून गॅसवरती एका साईडला मी कोफ्ते तळण्यासाठी कढई ठेवली तेल गरम करायला आणि दुसऱ्या साईडला वेळ वाया न घालवता कोफ्त्याची करी पण बनवायची होती. तर मग दुसऱ्या साईडला वाटणाचा मसाला भाजायला घेतला तेलामध्ये. एका साईडला कोफ्त्यांचं जे आहे ते तेल तापलेलं आहे म्हणून त्यामध्ये कोफ्ते सोडून घेतले आणि दुसऱ्या साईडला तोपर्यंत मसाला भाजतच होता. मला जी काही करी बनवायची आहे त्याचा मसाला छानपैकी तेलात परतून घ्यायचा आहे म्हणून त्याला वेळ जातो. म्हणून तो मसाला आधीच भाजायला सुरुवात केली तर तो थोड्या वेळामध्ये छान भाजून त्याला तेल सुटतं आणि मग आपण त्याच्यामध्ये आपले जे नॉर्मल मसाले आहेत ते टाकू शकतो, जेणेकरून छानपैकी मसाले पण तेलामध्ये भाजले जातात. तर मग इथे अशा प्रकारे कोफ्ते एका साईडला फ्राय होत आहेत आणि जे काही घरचा मसाला बनवून ठेवलेला होता त्याच्यामध्ये टॅमॅटो आम्ही ॲड करत नाही, कारण की टॅमॅटो ॲड केला तर मसाला लवकर खराब होतो. म्हणून मग टॅमॅटो आहे बारीक कट करून ॲड केलेला. आता याच्यामध्ये तेल कमी पडतं आहे करीसाठी, तर मग मी जे कोफ्ते तळले जातात ते त्यातलंच गरम तेल यूज केलं, जेणेकरून पटकन मसाला पण भाजला जाईल. आता कोफ्ते छानपैकी तळले गेलेत म्हणून त्यांना बाजूला साईड काढून घेतला आहे आणि जो आपण मसाला करीसाठी ठेवला होता त्याच्यामध्ये आता आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. लाल तिखट, हळद, मीठ. त्याच्यानंतर मी काश्मीरी लाल ॲड करते, ज्याने छान लाल कलर येतो भाजीला. आणि दुसरी आहे शाही गरम मसाला, ज्याने छान गरम मसाल्याचा फ्लेवर येतो. मग अशा प्रकारे जे मसाले आपण टाकले होते ते छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 1 तांब्या पाणी घालून त्याची करी बनवायला ठेवायची आहे. मग करीला छानपैकी उकळी आल्यानंतर जे आपण कोफ्ते रेडी केले होते ते कोफ्ते त्याच्यामध्ये तुम्हाला उकळीमध्ये सोडायचे आहेत आणि थोडी कापलेली कोथिंबीर वरून अशा प्रकारे हे कोफ्ते थोड्या वेळासाठी उकळीमध्ये गॅस चालू किंवा बारीक गॅसवरती शिजायला ठेवायचे. अशा प्रकारे छान मसालेदार कोफ्ते खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. तुम्ही पण मला कमेंट करून सांगा रामनवमी विशेष तुम्ही काय रेसिपी बनवली आहे आणि या रामनवमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम मंडळी.